ओके. सो सखीवनचा तुम्ही उल्लेख केला. सो सखीवंश काय आहे नेमकं? ओके. सखी मंच हे आपलं लोकमतच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले. महिलांना एकत्र आणण्याचं, तिचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन तिला थोडंसं त्यातून बाहेर काढण्याचं काम आपण या सखी मंचच्या व्यासपीठमधून करत असतो. एक स्त्री म्हणून तुम्ही स्त्रीला कसं एक्सप्लेन कराल किंवा स्त्री काय आहे नेमकं? व्हॉट इज वुमन? स्त्री म्हटलं तर स्त्री एक दैवी शक्ती आहे. घरातून त्यांना संस्कार देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आई वडिलांनी मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे की मुलीकडे बघताना एका आदरानं तुम्ही बघा. पण ज्या लोकांनी हे शिकवलं पाहिजे त्यांना तरी ते हे माहिती आहे का? हा विषय शेवटी पालकत्वावरच येतो. तर थोडंसं पालकांनी थोडं रिमाइंडेड होऊन मुलांशी बोललं पाहिजे या विषयावर. ते मला ममता बॅनर्जी म्हणतात ते आठवतं. ज्या राज्याची एक महिला मुख्यमंत्री आहे, ती महिला मुख्यमंत्री सांगते तिच्या राज्यातल्या महिलांना की रात्री बाहेर पडू नका. हे किती वाईट आहे खरं तर. ॲक्च्युली हे वाईटच आहे. म्हणजे का तुम्ही तिच्याकडे त्या दृष्टीनं बघताय? खूप लोकांनी असं सांगून ठेवलंय की महिलाच महिलांना पुढे जाऊ देत. की पूर्वीच्या काळात बघितलं तर हे वाक्य खरं आहे. आता तुम्ही सखी मंचच व्यासपीठ पकडलं तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला पुढं आणते या गोष्टी. सेक्स एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे का पालकांकडूनच? पालकांकडून पण दिलं गेलं पाहिजे, शाळेतही दिलंच पाहिजे. म्हणजे स्त्री ही फक्त भोगाचीच वस्तू आहे असं न बघता तिच्याकडं तीही काहीतरी करू शकते, तिलाही जगण्याचा अधिकार आहे. पण काही काही स्त्रिया अशाही आहेत, म्हणजे असं मी प्रत्येक बाबतीत स्त्रीवरच अन्याय होतो असं म्हणत नाही. काही काही घरात पुरुषांवरही अन्याय होतो आणि आपण कोरोना काळात पाहिलं खूप. इवन रेप रिलेटेड, सेक्शुअल हॅरॅसमेंट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, कायदे वगैरे, ते सगळे स्त्रियांच्या बाजूने असतं. गिल्टी अंटिल प्रूव्हड इनोसंट असतो. म्हणजे तो दोषी असतोच. ह्याच्यामुळं खूप अशा मोठ्या प्रमाणात झालेत भानगडी की स्त्रियांनी ते फसवलेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. अर्थात मागच्या वेळी आपली भेट झाली. दिस इज सेकंड थिंग आय वुड से. पण खूप छान वाटतंय पुन्हा सुरू करतोय आपण मागच्या वेळीच टॉपिक, खरं तर महिला दिनानिमित्तचा. मला पण छान वाटते अनेकदा येऊन इथे. ओके, ग्रेट. त्यानंतर तुमचा नंबर सेव्ह झाला आणि त्याला व्हॉट्सअपला तुमच्या अनेक स्टेटस वगैरे बघत होतो. सो ते खूप भारी होते, अनेक गोष्टी अँकरिंग वगैरेच्या संदर्भातले. सो सध्या काय काय सुरू आहे त्या संदर्भात किंवा आयुष्यात खरं तर काही गेस होतंय सध्या? ओके. नमस्कार. मी पहिला ओळख करून देते माझी. मी स्नेहा सचिन तोडकर. मी सध्या लोकमतला सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम बघते. सखी मंच म्हणून आपलं व्यासपीठ आहे. त्यात पूर्ण तालुक्याचं काम मी बघते. ओके. हो. आणि ती सध्या काय करते स्टेटस तर तुम्ही बघितलाय की सध्या मी काय करते. तर ॲक्च्युली मी सध्या हॅपनिंग प्रवासात आहे. म्हणजे मला वेगवेगळं शिकायला किंवा वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. अ, महिलांचे काय प्रॉब्लेम्स असतील ते समजून घेऊन त्यांना एकत्र आणायचं काम मी सध्या करते. खूप छान, खूप छान. अर्थात महिलांशी रिलेटेड रिलेटेड. तुमचं काम आहे. येस. ओके. सो सखीवनचा तुम्ही उल्लेख केला. सो सखीवंश काय आहे नेमकं? आणि त्यात कुठल्या ॲक्टिव्हिटी चालतात? ओके. सखी मंच हे आपलं लोकमतच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले. ओके. एक सखीचा हक्काचा कोपरा म्हणलं तर चालेल याला. येस. तर या माध्यमातून आपण महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम देत असतो. मनोरंजनासोबतच आपण आरोग्यविषयक कार्यक्रम असतील किंवा उद्योजकताविषयक कार्यक्रम असतील. महिलांना एकत्र आणण्याचं, तिचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन तिला थोडंसं त्यातून बाहेर काढण्याचं काम आपण या सखी मंचच्या व्यासपीठमधून करत असतो. ओके. खूप छान. एक स्त्री म्हणून तुम्ही स्त्रीला कसं एक्सप्लेन कराल किंवा स्त्री काय आहे नेमकं? व्हॉट इज वुमन? ओके. स्त्री म्हटलं तर स्त्री एक दैवी शक्ती आहे. अ, जी एकाच भूमिकेत राहून, म्हणजे ती आईही असते, बहीणही असते, त्याच्यानंतर एक मुलगी म्हणून, एक प्रेयसी म्हणून, एक बायको म्हणून, म्हणजे ती एकाच भूमिकेत वेगवेगळ्या भूमिका पार पाडणारी स्त्री. ओके. म्हणजे एकाच शरीरात राहून अनेक भूमिका पार पार पाडतात असं बोलू शकतो. येस. ओके. पण बहुतेक वेळा तिच्याकडं असं बघितलं जातं की ती नाजूक आहे, कोमल आहे, फार जास्त काइंड ऑफ आपल्याकडे तसंच इव्हन फेमिनाईन ज्या गोष्टी आहेत त्या अशाच बघितल्या जातात. सो याबद्दल काय मत आहे तुमचं?
ॲक्च्युली स्त्रीला बघताना म्हणजे तसं बघायला गेलं तर ती खरोखरच नाजूक आहे, कोमल आहे. पण कमकुवत नाहीये ती. म्हणजे ज्याप्रमाणे आपण फूल जसं नाजूक आहे, कोमल आहे, पण तिचा सुगंध कसा ती सर्वत्र सर्वत्र पसरवत असतो फूल. त्याच पद्धतीनं स्त्री ही नाजूक आहे, कोमल आहे. पण ते सगळं संकटावर मात करून तिनं तिचं अस्तित्व सगळं जपलेलं आहे. खूप छान. त्या अशी कुठली संकट आहेत तुम्हाला वाटतं स्त्रीसमोर सुद्धा? स्त्रीसमोर तसं बघायला गेलं तर खूप संकट आहेत. म्हणजे तिला असं नाहीये की अ, पुरुषाप्रमाणे सगळी लाईफ जगता येते. म्हणजे तिच्यावर बंधनं ही स्त्री म्हणून ही पूर्व परंपरेनं चालत आलेली आहेत. ती आजही आहेतच. तिच्या सुरक्षिततेबाबतीत म्हटलं तर ती आजही असुरक्षितच आहे. तर ओके. या गोष्टी तिच्यावर थोड्याशा म्हणजे घर असेल, मूल सांभाळणं असेल, जरी ती बाहेर जॉब करत असली, काही करत असली, तरी तिला ते सगळं घरचं करूनच मग बाहेर पडावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या कशामुळं आहेत तुम्हाला असं वाटतं? म्हणजे याची कारणं काय आहेत? की एवढं सगळं बघून सुद्धा तिला काइंड ऑफ दुय्यम दर्जा मिळतोच अनेक प्रकारे. इव्हन आपण पे स्केल जरी बघितले प्रायव्हेट कंपन्यांमधले वगैरे, तरीही ते पे स्केल पुरुषांबरोबर नाहीयेत. ते कमी आहेत. सो काय वाटतं तुम्हाला हे कारणं कशामुळे किंवा कशामुळे हे होतंय? ॲक्च्युली हे पूर्वापार चालत आलेलंच म्हणता येईल, की आपल्या मनावर ते बिंबवले, की स्त्री ही कमकुवत आहे. पण तुम्ही तसं बघायला गेलं तर जिथं जास्त स्त्रिया जास्त काम करत असतील, त्या ठिकाणचं तुम्ही ग्रोथ बघितली तर तिथं सगळ्यात जास्त असेल किंवा म्हणजे तुम्हाला तिथं सगळं वेल सेट दिसेल, की बाबा मॅनेजमेंट म्हणा, काय म्हणा, हे सगळं तुम्हाला जिथं स्त्रिया काम करतायत तिथं तुम्हाला चांगलं दिसेल पुरुषांपेक्षा. पण ते पूर्वपरंपरेनं चालत आलेलं आहे, की स्त्रीला कमी समजलं जातं. त्यामुळे तिथं बघायला गेलं तर बाहेरही तिचा दुय्यम दर्जा अजूनही आहेच. आई गं! सो हे बदललं पाहिजे का? येस, बदललं तर पाहिजेच. ओके. सो ह्याचं कसं बदलू शकतो आपण? म्हणजे तुम्ही ज्यावेळी विचार करता, की अशा गोष्टी होत आहेत खूप जास्त प्रमाणात, दुय्यम बघितलं जातंय, दुय्यम स्थान दिलं जातंय. सो त्याच्याबरोबरच एक असा विचार पण येत असेल, की हे बंद झालंच पाहिजे, करेक्ट. पण ते बंद झालं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा काय केलं गेलं पाहिजे? ॲक्च्युली हे घरातूनच आपल्या सुरुवात झाली पाहिजे. ज्यावेळी आपण मुलगा आणि मुलगी वाढवतो, त्यावेळी त्यांना एकतर समान पद्धतीनं वाढवलं पाहिजे. अ, मुलाच्याही मनात ती मुलगी आहे, असं भावना तुम्ही ज्यावेळी नाही देणार किंवा जे तू करू शकतोयस ते ती पण करू शकते. ह्या भावना ज्यावेळी किंवा हे संस्कार द्याल त्याचवेळी ते पुढे घडेल. ओके. हे संस्कारांमध्ये येतात अक्षरशः. ओके. सो पालकत्वाचा किती रोल आहे ह्याच्यामध्ये? म्हणजे पालकत्वाचा तर खूप मोठा रोल आहे या प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आता आपण बघायला गेलं तर मुलं सेक्सकडे जास्त वळायला लागलेत किंवा काय. तर मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा बदलायचा असेल, तर म्हणजे कायदे वगैरे तर आहेतच तरतुदी. पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त आपण घरातून त्यांना संस्कार देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आई-वडिलांनी मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे, की मुलीकडे बघताना एका आदरानं तुम्ही बघा. तर तिथं जे आत्ता हे प्रकार चालले आहेत किंवा मुलीकडे बघण्याचं दुय्यम स्थान आहे ते थोडंसं कमी होईल. ओके. ओके. काय कशामुळे वाटतं हे म्हणजे तिच्याकडं जे तुम्ही म्हणला ना सेक्शुअल अँगलनं बघितलं जातं खूप मोठ्या प्रमाणात. तर हे का होतंय? अर्थात ते आहेच त्या संस्कारांमध्ये तिथं होत नाहीये. पण ज्या लोकांनी हे शिकवलं पाहिजे त्यांना तरी ते हे माहिती आहे का? म्हणजे हाच महत्वाचा ॲक्चुअली प्रश्न आहे. शिक्षणच तिथं कमी पडतंय तसं बघायला गेलं तर. कारण त्या गोष्टीमुळे काय नुकसान होतंय, हे मुलांना शिकवणं किंवा काही-काही पालकांनी सुद्धा मुलांशी फ्रीमध्ये बोलणं थोडंसं गरजेचं आहे. हा विषय शेवटी पालकत्वावरच येतो, की शाळेत तर आता चालूच केलं एज्युकेशन देणं या बाबतीतलं. तर थोडंसं पालकांनी थोडं फ्री माइंडेड होऊन मुलांशी बोललं पाहिजे या विषयावर. मुलीकडं बघताना एक आदरानं बघा किंवा तीही मुलगी आहे म्हणून तिलाही जगायचा अधिकार आहेच. ज्यावेळी हे संस्कार घरातून आपण द्यायला चालू करू, त्यावेळी रस्त्यावर रात्रीचं म्हणलं तरी मुलगी सुरक्षित राहील. ओके. ते मला ममता बॅनर्जी म्हणतात ते आठवतं. मागच्या वेळी पण आपण ते म्हटलेलं, की त्यांचं असं होतं त्या माईकवरून सांगतायत, ज्या राज्याची एक महिला मुख्यमंत्री आहे, ती महिला मुख्यमंत्री सांगतेय तिच्या राज्यातल्या महिलांना, की रात्री बाहेर पडू नका. हे किती वाईट आहे खरं तर. ॲक्चुअली हे वाईटच आहे. म्हणजे का तुम्ही तिच्याकडे त्या दृष्टीनं बघताय? हां. किंवा असं म्हणजे असं तिला सांगितलं पाहिजे होतं ना, एक स्त्री ठीक आहे, तिचा पहिल्यांदा अधिकार, तिला असं सांगितलं पाहिजे, ते रात्री पुरुषांनी बाहेर पडायचं नाही. बरोबर आहे. असं उलटं सांगितलं पाहिजे होतं. म्हणजे हे किती घाण डिस्क्रिमिनेशन आहे, की ती स्त्री म्हणतीये, ती स्वतः स्त्री असून,
की ओके तुम्ही बाहेर नाही पडायचं, पुरुष बाहेर पडले तरी चालतील. उलटा जर थोडे म्हटले असता तरी ऍटलिस्ट आपण म्हणू शकतो की पुरुषांनी रात्री बाहेर नाही पडायचं, दॅट एरिया ओर दॅट टाइम इज फॉर वुमेन ओनली. सो काय वाटतं तुम्हाला या मुद्द्यात? बरोबर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर थोडासा काळ बदलला पाहिजे. आता थोडासा बदल होतोय तसा बघायला गेलं तर. पण अजूनही जितकं पाहिजे तितका बदल नाही झालेला. तर तो बदल घडलाच पाहिजे. कारण मुलं समजा ट्रिपला वगैरे जायचं म्हणलं तरी मुलं बिनधास्त जाऊ शकतात. हा ना. पण मुली-मुली किंवा महिला नुसतं नाही जाऊ शकत. म्हणजे तिथं थोडंसं बंधन येतं महिलांना, की बाबा तू रात्रीची नाही बाहेर जायचं किंवा काय. पण का तीही तुझं स्वतःचं संरक्षण करू शकते ना. बरोबर. जर मुलानंच तो बघायचा दृष्टिकोन तिच्याकडे बदलला, तर तीही बिनधास्त फिरू शकेल. ॲब्सोल्युटली राईट. मगाशी जसं म्हणलं महिला मुख्यमंत्री आहेत, त्याच महिलांना सांगताय. तशाच पद्धतीनं ही अशी केस स्टडी आहे किंवा खूप लोकांनी असं सांगून ठेवलंय, की महिलाच महिलांना पुढे जाऊ देत नाहीत. सो याबद्दल काय म्हणाल नेमकं? ॲक्च्युली पूर्वीच्या काळात बघितलं तर हे वाक्य खरं आहे. पण आत्ताच्या काळात थोडंसं ते बदल घडायला लागलाय. म्हणजे आता तुम्ही सखेमंचंच व्यासपीठ पकडलं, तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला पुढं आणते या गोष्टीत. तर स्त्रियांचा हात धरून आत्ता सध्या पुढे जाताना दिसतायत. तर थोडासा काळ आत्ता बदलतोय असं वाटतंय मला. ओके. पण मला असं म्हणायचं आहे, म्हणजे अर्थात हे कॉन्ट्रोव्हर्शियल होईल, पण माझ्या सुनेनं काय केलं नाही पाहिजे, हे खरं तर ती सासूच सांगते खूप मोठ्या प्रमाणात. सासरा फार कमी ह्याकडे लक्ष देतो किंवा ते इव्हन नवरासुद्धा फार कमी होत नाही. पण ते सुनेनं असंच, कारण आम्ही पण असंच केलंय, अशीच भाकरी झाली पाहिजे, अशीच भाजी झाली पाहिजे. हो ना, हे तिथूनच येतंय ना? येस. म्हणजे मी तेच सांगितलं तुम्हाला, की जी पूर्वीची पिढी आहे ती अजूनही आहे, की बाबा नाही मी हे केलंय तर तू नाही हे नाही केलं पाहिजे. म्हणजे जे मी भोगलंय ते थोडंसं सुनेनं पण भोगावं असं. म्हणजे मी काटे टोचून घेतले 4, तर तुला 4 किमान 4 तरी टोचलंच पाहिजे. पाहिजे येस. म्हणजे थोडासा तो भाग आहे. पण इथून पुढची पिढी फार चांगली असेल. म्हणजे ज्या आमच्या सुना येतील त्या खूप लकी असतील, की आत्ताच्या जनरेशनमध्ये बघायला गेलं तर थोडंसं आपण बघतोय आता सासू-सुना खूप छान बॉन्डिंग आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये. पण जी मागची पिढी बघायला गेलं तर अजूनही ती तिथंच आहे. ह्याचं खूप वाईट वाटतं. ओके. तो आता रिसेंटली आलेला तो फिल्म बघितली का? अगं सासूबाई काहीतरी? येस, येस. "अगं सुनबाई काय म्हणता सासू?" हां, ओके असं. मी नाही बघितली. सो सांगा काय आहे त्याच्यामध्ये? येस, तो पिक्चर खूप छान आहे. म्हणजे सुरुवातीला त्यामध्ये तसंच दाखवलंय, की त्या सासूला वाटत असते, की सुनेने हे नाही केलं पाहिजे. ही दिवसभर जॉबला जाते, संध्याकाळी येऊन परत झोपते, रविवारचंही उशिरा उठते. म्हणजे तिला वाटत असते, की तिनं उठावं, दारात रांगोळी काढावी, तिनं लवकर उठावं. ठीक आहे, रांगोळी तू म्हणजे उशिराही काढू शकतेस, पण तिला वाटत असते, की तिनं पहाटेचंच उठावं, पाणी मारावं, मग रांगोळी काढावी. जे काही तिनं भोगले बरोबर. ते हिनंही करावं. पण त्यामध्ये नेक्स्ट असं दाखवलंय, की त्यावेळी त्या दोघींचे खूप वाद होत असतात. मग त्यातून मुलालाही त्रास होत असतो आणि सासऱ्यांनाही त्रास होत असतो. पण त्यात एक सिच्युएशन असं दाखवली, की ते सासरा आणि नवरा दोघंही जातात. मग त्याच्यानंतर ह्या दोघी हळू एक होतात आणि मग सासू थोडं आपल्याला चेंज करते, की नाही मी थोडंसं सुनेच्या पद्धतीनं घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे आणि मग ती सासूही त्या पद्धतीनं जगायला शिकते. वॉव! म्हणजे ज्या पद्धतीनं तिला हळदी-कुंकवाला किंवा मान दिला जात नाही तिथं, की बाबा तुझा नवरा गेलाय किंवा काय. तर त्यावेळी ती सून म्हणते, "नाही तुम्ही अ, हळदी-कुंकवाला जावा. ते मंगळसूत्र घालण्याचा हक्क तुम्हाला त्याच वेळी मिळालेला आहे. नवरा नसला म्हणून काय झालं. पण ते तुम्ही वापरलं पाहिजे. तुम्ही ते सगळं घाला आणि मग ती समाजात त्यांना मान देते तेवढा." मग ते थोडंसं तिथून बदल दाखवलाय. म्हणजे एकमेकाला स्त्रीनं स्त्रीला साथ दिली तरच ते पुढे जाऊ शकतात. हां, अगदी बरोबर आहे. ओके. एक जोक खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतो. एकूण सोशल मीडिया वगैरे ह्याच्यावरती, की समजा एक पुरुष आहे आणि तो रोडवरून चालला आणि त्याचं गाडी पंक्चर झाली किंवा तो काहीतरी झालं, तर तो पहिला फोन मेकॅनिकला करेल. ओके. उलटं झालं, समजा स्त्री आहे, तिची गाडी पंक्चर झाली, तर ती पहिला कॉल नवऱ्याला करेल. सो हे हा जोक असतो, की ओके किती डिपेंडंट आहात. म्हणजे ती गाडी चालवतीये, स्वतः घेऊन गेली एकटी, तरीही पहिला कॉल हा नवऱ्यालाच जातो. सो असं वाटतं का, की स्त्रिया खूप डिपेंडंट आहेत नवऱ्यांवरती किंवा एकूण गोष्टींवर? डिपेंडंट म्हणण्यापेक्षा एक सिक्युरिटीचं हक्काचं स्थान म्हणून ती त्याच्याकडे बघते. म्हणजे लग्नाच्या आधी आपण भावाकडे बघतो ते स्थान आणि लग्नानंतर म्हणजे भाऊ आणि वडील असतील आणि त्याच्यानंतर आपण बघतो आपल्या नवऱ्याकडं. येस, येस, येस. तर ओके. ती हक्कानं त्या ठिकाणी फोन करत असते, की बाबा काळजीही वाटू नये, की ती गाडी स्वतः ढकलत आणूच शकते. ओह, दॅट्स ग्रेट. आणू शकते. पण थोडंसं बाबा
सिक्युअर फील होण्यासाठी ती हम्म. ठीक आहे. सो त्यामुळे पहिला कॉल नवऱ्याला जातो का की गॅरेज वाल्याला? ते नवरा मॅनेज करतो ना तिथून ना गॅरेज. बरोबर. तो डायरेक्टली नंतर थर्ड पार्टी असते त्यानंतर ते जाऊन येतं. ओके गुड. असं वाटतं का की अजूनही स्त्री बंधनात आहे अनेक गोष्टींच्या, आणि ती कुठली कुठली बंधन आहेत तुम्हाला वाटतं? बंधनात म्हणजे मगाशी बोललो त्या पद्धतीनंच की मुलांचं पूर्ण संगोपन असेल तर ते अजूनही स्त्रीच करते. तसं बघायला गेलं तर दोघांचा हक्क मुलांवर आहे. बरोबर. दोघांनाही त्याच पद्धतीने त्यांना वाढवणं गरजेचं आहे. पण प्रत्येक बाबतीत जबाबदार हे फक्त आईलाच पकडलं जातं. म्हणजे मुलाला ज्यावेळी कुठलं एखादं वळण चांगलं नाही लागलं असेल किंवा काही झालं तर ते पटकन पहिला दोष आईवर होतो, हे तुझ्यामुळे झालं बघ, तुझं त्याच्याकडे लक्ष नाही. ओके. पण मी म्हणते मूल जन्माला घालताना दोघांच्यामुळे ते जन्माला आले तर त्यांचं संगोपन ही दोघांनीच केलं पाहिजे. बरोबर. ओके. सो अजून वाटतात का कुठल्या पद्धतीची बंधनं, की अजून ओके रात्री बाहेर न जाणं तर आहेच ते सांगितलंय ते अजून? ऑफिसमध्ये पण बऱ्याच महिला आता तशा बघायला गेलं तर सिक्युअर नाही आहेत. प्रत्येक गोष्टीत ओके. हां, ते आहेच. हॅशटॅग मीटू म्हणून मुव्हमेंट चालली होती खूप मोठ्या प्रमाणात. वर्क प्लेसेसवरती जे काइंड ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं त्याबद्दलची. सो तेही काय मत आहे तुमचं ह्याच्याबद्दलचं, की खरंच आहेत का तशा प्रमाणात? म्हणजे सगळ्यात वाईट वाटते की महिलांना आपण कमकुवत समजतो पण त्या तितक्या कमकुवत नाही आहेत. आणि महिलांनी थोडासा यावर आवाज उठवला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी बाबा तुझ्यावर एखादा अन्याय होत असेल तर तू लगेच तिथं प्रतिकार कर. बरोबर. म्हणजे आत्ता बघायला गेलं तर बऱ्याच महिला अशा असतात की ते शोषण करतात की ठीक आहे मला बाहेर जर सांगितलं तर ते माझ्यावरच येईल परत. तूच असं वागले असशील त्यामुळे तो तुला असं केलं असेल. ह्या थोड्या गोष्टी राहतात. तर इथं बंधनात जास्त न राहता त्याला तुम्ही प्रतिकार करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावर ते मला आठवलं, की समजा एखादी मुलगी आली आईकडं, ओके. आणि ती म्हटली मला असं-असं म्हणतोय. पहिल्यांदा तिलाच ओरडा, मुलानं असं-असं केलंय माझ्याबरोबर. पहिल्यांदा तिलाच ओरडा बसतो. तुझं काही चुकलंय का? किंवा काही झालं. आईकडे नाही, वडिलांकडे सुद्धा. सो किती वाईट आहे, की प्रत्येक वेळी स्त्रीची चूक म्हणली जाते त्याच्यामध्ये, बरोबर ना? बरोबर. खूप मोठ्या प्रमाणात. हेच हे थोडंसं बदललं पाहिजे. हां, कसं अजून काय करू शकतो आपण खरं तर? आहे ते पुन्हा ते पॅरेंटिंगवरच जाईल का ते? येस, पॅरेंटिंगवरच जाईल ते परत. ओके. कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे मुलांना तुम्हाला वाटतं? सेक्स एज्युकेशन दिलं दिलं गेलं पाहिजे का पालकांकडूनच? पालकांकडून पण दिलं गेलं पाहिजे, शाळेतही दिलंच पाहिजे. ओके. म्हणजे मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे मुलांना समजावून सांगितलंच पाहिजे. ओके. कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? समजा जर मी काय म्हणू शकतो एखादा लहान मुलगा आहे. हां. म्हणजे स्त्री ही फक्त भोगाचीच वस्तू आहे असं न बघता तिच्याकडं तीही काहीतरी करू शकते. तिलाही जगण्याचा अधिकार आहे. आणि जसं तू व्यक्ती आहेस तसं तीही एक व्यक्ती आहे. जसं तुला म्हण आहे तसं त्या पद्धतीने तिलाही म्हण आहे. त्यामुळं हे संस्कारातूनच घडवलं पाहिजे मुलांना की मुलीकडे बघताना कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळी घरातला एखादा पुरुष असेल तो आपल्या बायकोला किती आदर देतो, तो आपल्या आईला किती आदर देतो, बरोबर. यातून त्याची मुलं ते निरीक्षण करतात. आणि तेही त्याच पद्धतीनं पुढं करत असतात. म्हणजे अनुकरण म्हणता येईल काही किंवा तो बाहेर गेल्यानंतर म्हणजे मुलांच्यावर जास्त प्रभुत्व वडिलांचं वगैरे राहतं की ते बाहेर गेल्यानंतर ते कसे वागतात किंवा काय. बरोबर. तर मुलंही त्याच पद्धतीनं अनुकरण करतात. ओके. सध्या ह्या गोष्टीला प्रोव्होक करण्यासाठी म्हणजे सेक्शुअल डिझायर्सला खूप जास्त प्रोव्होक करण्यासाठी अनेक माध्यम आहेत सध्या. जसं की पॉर्न झालं. पण ते क्लिक करावं लागतं, त्याला सर्च करावं लागतं. बट विदाऊट सर्चिंग एक दुसरं आहे ते म्हणजे की सोशल मीडिया, Instagram असेल, FBवरती मला माहीत नाही, पण बरोबर. Instagramवरती असेल. प्रत्येक ठिकाणी ते जाहिरात येतेच मध्ये हां, मध्ये. आणि ते सॉफ्ट पॉर्नसारखं आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे की त्या स्त्रिया आहेत ना, त्यातल्या मुली, त्यांना खूप पैसे मिळतात. एका बॉलिवूड ॲक्ट्रेसपेक्षा जास्त पैसे त्यांना त्यात मिळतात. बरोबर. सो हे ऑब्जेक्टिफाईंग करणं त्यांना काय सांगाल तुम्ही? त्या मुलींनी पण ॲक्च्युली हे नाही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठेतरी एखादी मुलगी वाईट वागते, पण त्याचा परिणाम कुठेतरी दुसऱ्यांना भोगावा लागतो. म्हणजे ह्या मुली ह्या असं एक्सपोज करतात सगळं. पण ते बघण्याच्या दृष्टिकोनातून किंवा काय मग जो मुलगा बघत असेल, तर त्याला थोडंसं वाटतं की हे काय आहे? आणि त्यातून मग हे गुन्हेगारी प्रकार थोडीशी वाढत चालली. तर हे गव्हर्नमेंटनं किंवा ह्या साईट जे चालवत आहेत त्यांनी थोडंसं यावर ते बंधन घातलं पाहिजे. ॲक्चुअली सोशल मीडियावरती जे Instagramवरती स्पेसिफिकली ज्या मुली असं ऑब्जेक्टिफाईंग करत आहेत खूप जास्त.
तर असा एक डेटा आलेला होता, की ज्या मुली त्यांना बघतायत, त्यांना खूप कॉम्प्लेक्स येतोय त्यांच्या शरीराबद्दल. बॉडी शेमिंग म्हणू शकतो ना, की ओके तिचे ब्रेस्टचे साईज एवढे मोठे आहेत. त्यानंतर तिची फिगर अशी आहे, ती अट्रॅक्टिव्ह अशी दिसते. ते खूप लहान मुली अक्षरशः 11-12 वर्षांच्या किंवा त्याच्यापेक्षाही थोड्या मोठ्या कॉलेजच्या मुलीसुद्धा त्याच्याकडे बघताना कॉपी करायलाच बघत Copy असतात. करतात. कारण ते इन्फ्लुएन्सर्स आहेत. दे आर इन्फ्लुएन्सिंग दिस गर्ल्स, यंग गर्ल्स. सो ते खूप वाईट होतंय खूप मोठ्या प्रमाणात. सो हे थांबलं पाहिजे. हे थांबलं पाहिजे आणि हे ॲक्च्युली आपणही थांबवू शकतो. म्हणजे जे आपण त्यांना लाईक देतो किंवा बघतो, तर त्याच्यामुळेच तर ते खूप प्रकार वाढत आहेत ना. तर थोडंसं ते बघणंच कमी करा किंवा आपण त्याला ब्लॉक केलं वगैरे तरी ते रिपोर्ट केलं तरी ते आता थोडंफार बंद होऊ शकतं. करेक्ट. खूप मोठ्या प्रमाणात ते खरं बंद झालं पाहिजे. झालंच पाहिजे ते. ओके. तुमच्या मते एखादा पुरुष काय असतो? पुरुषत्व काय असतं? आणि स्त्रियांना कसे तर खरं तर कसे पुरुष अपेक्षित असतात? ओके. स्त्रियांना तसं बघायला गेलं तर जो पुरुष स्त्रीचा आदर करतो किंवा समजा एखाद्या स्त्रीचं यश आहे, तर त्या यशात तिला आनंदानं तो सहभागी होणारा, तिला एक म्हणजे स्वतःचा भागीदार समजणारा, तिला गृहीत नाही धरलं पाहिजे. म्हणजे ती काहीतरी सांगते तर हां बाबा असंच करून सोडलं नाही पाहिजे. की ती एखादी गोष्ट सांगते तर तिचंही थोडं ऐकून घेऊन तिला गृहीत न पकडता तिला पार्टनर म्हणून पुढे नेणारा पुरुष तिला आवडतो. त्यामुळे आपल्याकडे अर्धांगिनी हा शब्द म्हणजे येस. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष नाही खरं. धर्म, अर्थ, काम ह्याच्यामध्ये तिचा अर्धा वाटा असतो प्रॉपर असं म्हटलं गेलं. तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली पूर्ण संसार तीच सांभाळते. पुरुष हा फक्त पैसा आणून देण्याचं काम करतो, पण त्याचा संसार पूर्ण चालवायचं काम असेल, त्याचं घर असेल, म्हणजे ॲक्च्युली ते आपले आई-वडील नसतात, तरीही ती स्वतःच्या आई-वडिलांपेक्षा जास्त काळजी सासू-सासऱ्यांची घेत असते. येस. बरोबर. ते कुठेतरी रोल्स हे बदलले पाहिजेत का? की पुरुष हा फक्त प्रोव्हायडर आणि प्रोटेक्टर असतो आणि स्त्री ही जन्माला घालणारी आणि ते फक्त मूल आणि चूल एवढंच करणारी असते. हे अजूनही बघितलं जातं खरं तर. आहे. अजूनही आहे. म्हणजे कितीही मोठ्या पदावर जरी गेलं, तरी तिला येऊन चुलीपुढे हे उभं राहावंच लागतं. कितीही मोठ्या पदावर असू दे, तिला येऊन किचन पुढे येऊन करावंच लागते. सो सॅड. हे थोडंसं बदललं पाहिजेत खरं. हे कसं बदलू शकतं? काय सांगाल? ह्यात जबाबदारी रोल तुमचा आहे. म्हणजे असं थोडंसं मुलांचाच रोल आहे यामध्ये. आणि आता थोडंसं जनरेशनमध्ये बघायला गेलं तर बदल होतोय हळूहळू, की मुलांना घडवतानाच घडवलं पाहिजे, की तुझी येणारी जी पुढची बायको आहे किंवा काय आहे, तीही जॉब करणारी असेल किंवा काय, तर तिलाही थोडंसं स्ट्रेस असेल, तिलाही विश्रांतीची गरज असेल, तर थोडासा हातभार तूही तिला लाव. बरोबर. आत्ताच्या जनरेशनमध्ये बघायला गेलं तर आहे तसं, की बाबा दोघंही जॉब करतायत, तर दोघंही एकमेकांना हातभार लावून काम करतायत. ते खूप छान वाटतंय आत्ताचं. खूप छान. ह्याच्या आधी नव्हतं. येस. ओके. युजुअली असा डेटा सांगितला जातो, की लेबर फोर्स भारतामध्ये म्हणजे अ, काम करणारे एकूण कामगार सगळे. तर असं सांगितलं जातं, की प्रेग्नन्सीनंतर एखादी स्त्री काम करत असेल प्रेग्नन्सी आधी, तर प्रेग्नन्सीनंतर तो खूप ड्रॉप होतो. अक्षरशः त्याचं प्रमाण अनेक टक्क्यांमध्ये आहे खरं तर. सो ह्याबद्दल काय सांगाल, की त्यानंतर ती फक्त मूल, त्यानंतर त्या सगळ्या गोष्टींमध्येच रमत जाते आणि तीच कुठेतरी म्हणते का, की आता बास, लेट इट बी एवढंच फक्त बघू. येस. म्हणजे ॲक्च्युली यात स्त्रियांचा पण सहभाग पकडता येईल, की त्या स्वतःला मोटिवेट करत नाहीत, की एक मूल झालं की समजतात हेच माझी जबाबदारी आहे. म्हणजे ते पूर्वापार चालत आलेलं आहे, की बाबा स्त्रीनं मुलांना सांभाळलं पाहिजे किंवा काय किंवा तिच्यावर ते लादलंही जातं कधी काळी, की हे तूच बघायचंयस. बरोबर. त्यामुळे ती किती धावपळ करणार ना ती तरी. मग ते थोडंफार कुठेतरी थांबते, बास नाही हे एकच मी बघते. पण ह्यामुळं काय लूज करतायत त्या? म्हणजे काय मिस करतायत खरं तर आयुष्यामध्ये असं करून? म्हणजे स्वतःचं अस्तित्वच कमी करतायत ना त्या. हं. तसं बघायला गेलं तर म्हणजे स्वतःचं जगणं विसरतायत. जे काय आहे ते मी माझ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, संसारासाठीच देतोय, असंच त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय. तर हे थोडंसं कुठेतरी आणि मग ज्यावेळी शरीराच्या व्याधी चालू होतात किंवा ज्यावेळी वाटते की आपण कुठेतरी जगायचं राहून गेलोय, त्यावेळी तिला वाटते की आपण हे त्याच वेळी जगलो असतो तर बरं झालं असतं. तर हे थोडंसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की स्टेटसमध्ये मी थोडं जगायला शिकते, तर ते हेच आहे. बऱ्याच व्यक्तींचं असं होतं की ज्यावेळी मी एखाद्या वेळेस स्टेटस नाही लावत, त्यावेळी मला बऱ्याच महिलांचे फोन येतात. "मॅडम तुम्ही स्टेटस का नाही लावला?" तर मी विचारते, "माझ्या स्टेटसपाशी तुमचं काय?" तर "नाही मॅडम तुमचे स्टेटस बघून आम्ही थोडंसं जगायला शिकतोय.
हे रिप्लाय खूप महिलांचे येतात. तर मग मी ठीक आहे, आपल्यामुळे कोणीतरी जगतंय ना, म्हणजे त्यांना असं वाटते की हिच्यासारखं आपण खुश राहिलं पाहिजे. आयुष्यात दुःख हे प्रत्येकाला असतं, कुणाला नाही असं नाही. पण ते जगासमोर दाखवलं की त्याचा बाजार होतो. तर थोडंसं आपण आपण हॅप्पी आहे दाखवायचं नेहमी. खूप छान. ॲक्चुअली एक स्त्री जी काम करत नाहीये, जी तिच्या घरात नुसती बसून आहे काइंड ऑफ आणि स्त्री जी काम करते, ह्या दोन्हींमध्ये काय फरक आहे? म्हणजे ती अ, जगणं पण स्पेसिफिकली काय मिस करतीये ती? अ, तसं बघायला गेलं तर जी घरी बसून स्त्री असते, म्हणजे ॲक्च्युली मी दोन्हीही मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी सुरुवातीला ज्यावेळी मी घरीच असायचे, त्यावेळेचा माझा रोल काय असायचा आणि मी आता बाहेर पडते तर माझ्यात काय बदल झालाय हे म्हणजे ज्यावेळी मी घरी असायचे त्यावेळी थोडासा माझा आत्मविश्वास कमी असतो. किंवा असं वाटते की नाही मला हेच करायचंय, फक्त कामच करायचं. नंतर झोपायचं, ज्यावेळी भांडी धुणं म्हणजे ह्यातच आपलं आयुष्य, मग ते दिवस अख्खा. पण ज्यावेळी बाहेर पडतो त्याच वेळी कळतं की नाही अरे हे पण आपलं जगणं आहे आणि स्वतःचं अस्तित्व कुठं तर आपण आपलं निर्माण करतो. आपल्या ज्या कला असतील किंवा काय. कारण आता जो बाहेर आपल्याला मान मिळतो, सन्मान मिळतो, तो आपल्या जे जॉब करण्यामुळं असेल किंवा आपलं जे करिअर आहे त्याच्यावरच डिपेंड आहे सगळं. तिनं तिचं अस्तित्व आणि तिची ओळख का निर्माण केली पाहिजे? तिचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे म्हणजे तिला थोडासा तो जो मान आहे, तो मान मिळण्यासाठी तिला अस्तित्व स्वतःचं निर्माण केलंच पाहिजे. नाहीतर स्त्रीला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तिला कमकुवतच समजलं जातं, की तीही करूच शकत नाही असं वाटतं प्रत्येकाला. त्यामुळं तिनं ते करून दाखवलं पाहिजे. कारण आत्ताच्या तुम्ही स्त्रिया बघायला गेला तर तसं बघायला गेलं तर लाकूड तोडण्यापासून ते अंतराळवीरापर्यंत प्रत्येक स्त्री काम करताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर ती हे सगळं करू शकते. म्हणजे घरही सांभाळू शकते आणि जॉबही करू शकते. पण पुरुष त्या पद्धतीनं घर आणि जॉब दोन्ही नाही करू शकत. करेक्ट. अगदी बरोबर. मग तिच्याकडे देवाने ती तेवढी शक्ती दिली, तर तिनं तिचा वापर करावा. खूप कारण आयुष्य एकदाच आहे, तर ते चांगलंच जगलं पाहिजे. हो, अगदी बरोबर. अ, असं वाटतं का, की ज्या स्त्रिया कमवतात त्यांना जास्त सन्मान मिळतो आणि ज्या कमवत नाहीत त्यांचं खूप वाईट ग्रांटेड धरलं जातं खूप वेळा. त्यांना तो मिळत नाही असं वाटतं का? काय आहे? आहे तसं वाटतं नाही, आहेच त्या पद्धतीने. ओके. म्हणजे ज्यावेळी तसं व्हायला आता आपण म्हणतो तर पैसा बोलताय. तर तर ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत, ज्याचं नाणं खणखणीत, तोच जगाच्या समोर वाचतोय. त्यामुळे मग थोडं महिलांनी घराच्या बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व, स्वतः काम केलंच पाहिजे, करिअर हे घडवलंच पाहिजे. राइट. मला खूप वाईट वाटतं ज्यावेळी म्हणजे त्याच्याविषयी एक द सेकंड सेक्स नावाचा लेख लिहिलेला मी. फर्स्ट सेक्स इज मेल अँड सेकंड सेक्स इज फिमेल. सो त्याच्याविषयीचं एक पुस्तकच आहे सिमोन द बोवर यांचं. शी इज अ फ्रेंच ऑथर. शी वॉज फ्रेंच ऑथर ॲक्च्युली. तर त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलेलं. तर त्याच्याविषयीचाच एक लेख लिहिलेला मी. तर मला हे खूप वाईट वाटतं की एखादी स्त्री जर तिला वाटलं की ओके लेट्स हॅव ऑनियन डोसा टुडे आणि बाहेर जाऊन एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये खायचं आहे ऑनियन डोसा. ओके. जर त्या ऑनियन डोसाचे पैसे जर तुम्हाला नवऱ्याला मागावे लागत असतील, तर किती वाईट आहे ही गोष्ट. वाईट आहे म्हणजे काही-काही ठिकाणी स्त्रियांना ते मिळतही नाही. म्हणजे हां, थोडंसं दॅट्स राइट. तिला ते बंधन राहतंच. आणि ज्यावेळी स्वतः मिळवतो, एखादी साडी जरी आवडली, तर हां, मला यायची आहे तर घ्यायची. दॅट्स म्हणजे तिच्याकडे पैसा असला तर ती पटकन घेते. पण ज्यावेळी नवऱ्याचे पैसे खर्च करायचे असतात, त्यावेळी ती विचार करून करते. ओके. हां, विचार करून पण आणि हे मागायला लागणंच किती येस. डिग्निटी लेस आहे की तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं वडिलांकडे हक्कानं मागू शकतो आपण, हां, त्या पद्धतीनं आपण नवऱ्याकडे मागू शकत नाही. हे का होते हे म्हणजे ॲक्च्युअली नाही सांगू शकत. ते कदाचित निसर्गाची देणगी असेल. पण वडिलांच्याकडे आपण जेवढ्या तर फ्री ते पद्धतीनं नातं मागतो. हां, मला असं वाटतं ते नात्यातच आहे. ते जसं वडील आहे तेच वी लुकिंग टू हिम ॲज अ काय प्रोव्हायडर ते आपलं त्यांचं कर्तव्यच म्हणून आपण बघतो. येस. पण ज्यावेळी नवऱ्याकडे येतं ती इक्वॅलिटीचं नातं आहे ना, तिथं दोघंही इक्वल असतात. तर बरोबर. इक्वल नसं आणि ज्यावेळी ती स्त्री मागते ना, त्यावेळी ती पडती वस्तू ती खूप घाण वाटते. नक्कीच. आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोबही तिला द्यावा लागतो. हां, मग ज्यावेळी ती स्वतः मिळवते त्यावेळी तिला हिशोब नाही द्यावा लागत, की तू हे तुझे पैसे कुठं खर्च केलेस? दॅट्स व्हॉट इट इज. हां ना, म्हणजे एखादी पिशवी जरी आणायची झाली दुधाची, तरी तिला जा ₹20 घेऊन ये पप्पांकडून. एवढे म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टीतही तिला थोडंसं ते बंधन येतं. म्हणजे एखादी गोष्टी तिला वाटते हे खायचंय मला आता. पण ते तिच्याकडे पैसे नसले, तर तिला ते मागूनच घ्यावं लागतं. मग ती कुठेतरी म्हणते राहू दे. म्हणजे ते शेवटी मन मारते ती तिथं. पण ज्यावेळी ती स्वतः मिळवत असेल, त्यावेळी ती विचार करायला आपण मिळवतोय कोणासाठी? आपल्यासाठी. चला खर्च करा. खूप छान. अशा कुठल्या-कुठल्या गोष्टीत अजून ती वळवळत आहे? खूप महागडे सोडा.
अनेक ते असं होतं की यार नो, म्हणजे खूप ती स्वतःला असं कंट्रोल करत असते अनेक गोष्टींमधून. असं कुठल्या गोष्टी आहेत ज्यात ती तुम्हाला वाटतं की मन मारते यार ही? प्रत्येक गोष्टीत येईल तसं बघायला गेलं तर आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टी झाल्या, तिच्या राहणीमानात आलं. म्हणजे तिचं राहणीमान ही सासरी गेल्यानंतर पूर्ण बदलतं, की तिला काय पद्धतीनं राहायचंय हे तिथल्या पद्धतीनंच बदलावं लागतं. ओके. म्हणजे आई-वडिलांच्या इथं असताना जेवढी ती हक्कानं सांगू शकते, की मला नाही, मला हे घालायचंय, मला हे याच पद्धतीनं राहायचंय. पण त्या पद्धतीने तिचं राहणीमानही इकडं आल्यानंतर बदलतं किंवा प्रत्येक गोष्टीवरच तिच्या बंधन येतात असं म्हणलं पाहिजे तसं बघायला गेलं. करेक्ट. समजा एखाद्या स्त्रीला मी चूज करायला दिलं की ओके तुला खूप काम करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत, तरच तुला इज्जत मिळणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि एकीला म्हटलं की काम नाही करायचं आहे, एक पैसा असला ना नवऱ्याशी लग्न करायचं आहे. तिथे दुसरं चूज केलं आणि ती गप घरी बसेल. आणि हे खूप होतंय खूप मोठ्या प्रमाणात. त्या बायका बघतात, पोरीही सध्याच्या बघतात की तो खूप मोठा श्रीमंत असेल तर दे चूज कम्फर्ट अँड लक्झरी ओव्हर देअर वर्क, करियर अँड ऑल दिस थिंग्स. आणि ते खूप वाईट पद्धतीनं तर म्हणलं जातं, जे रिव्होल्युशनरिस्ट आहेत त्यांच्याकडून, की हे खूप वाईट पद्धतीनं म्हटलं जातं, की असं म्हणतात काही वेळेला पुरुष, की पांढरा हत्ती का पाळायचा आहे? तिलाच करायचं नसतं ते काम खरं तर. म्हणजे तिला जर म्हटली ना, की ओके तिला ऑप्शन जरी असेल ना, तरी ती चूज करते खूप वेळेला. आणि त्याला एक दुसरा शब्द आहे, की गोल्ड डिगर. असतात अशा महिला, म्हणजे मुली पण आहेत, की त्यांना फक्त काहीच काम करायचं नाहीये, सगळं वेल सेट पाहिजे. आणि काही-काही मुली अशा आहेत, की मला शून्यातून माझं विश्व उभा करायचंय. करेक्ट. म्हणजे हा शेवटी शिक्षणाचा भाग येतो. तुम्ही तुमचं करिअर कसं निवडलंय, शिक्षण कसं आहे, तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे. म्हणजे तुम्हाला निवांत जगायचंय का तुला स्वतःचं अस्तित्व घडवून जगायचंय. हे 2 बाजू येतात यामध्ये. पण मला त्या पुरुषांचं पण कळत नाही. उदाहरणार्थ, की 4 लोकं आहेत माझ्या घरात. ओके. सो एक स्त्री आहे ती कमवू शकते. बरोबर. मीही कमवू शकतो. सो मी तिच्या वाट्याचं काय कमवू? म्हणजे मला हे कळत नाही. उदाहरणार्थ मला जर ₹1,00,000 कमवायचे असतील, एका महिन्याला असतील, बरोबर. सो मी काय विचार करेन, की तिचे 50 तिने कमवू दे, माझे 50 मी कमवेन. जो वेळ राहतोय ना तो 50,000चा, तो मी कुठेतरी छान इन्व्हेस्ट करेन. काहीतरी कुठे फिरायला जाईन. म्हणजे एका लाखासाठी मला रोज 10 तास काम करावं लागत असेल, तर मी म्हणेन नको. 50च मिळवतो आणि 7 तास काम करतो. ओके. जो राहिलेला 3 तास वेळ आहे, तो पुस्तकं वाचतो किंवा गाणी. अ, आपल्या स्वतःच्या आवडी जोपासतात. हां, दॅट्स व्हॉट इट इज. म्हणजे हे खूप छान आहे, केलं पाहिजे असं, पण हे करत नाहीयेत. उरलेल्या वेळेत उलट आणि काही व्यवसाय सापडतोय का? की अजून काही पैसे मिळवता येतात का? असं बघितलं जातं. पण त्याच्या आधीचाही मुद्दा, की हेही खरं तर सांगितलं पाहिजे खरं त्या स्त्रीनंही आणि त्या पुरुषांनाही, की का घेताय तुम्ही ही अनावश्यक जबाबदारी? म्हणजे हे प्राउड फील करतात आपल्याकडचे पुरुष, की नो यार आमच्या सुनांनी आणि आमच्या बायकांनी कुठे काम करायचं असतं का? हां ना. बरोबर. हे आहे म्हणजे तेच सांगितलं की पूर्वीपार चालत आलेलं त्यांच्यावर परंपरा म्हणजे घडलेली आहे, की बाबा त्यांच्यावर संस्कारच ते झालेत, की स्त्रीनं काम नाही करायचं आणि तिने घरातच बसायचं. जे काही आहे ते घरचं सांभाळायचं आणि पुरुष हा आणून देणारा घरात आहे. खूप वाईट आहे आणि ह्याच्यामुळं अ, असं मला वाटतं, की स्त्रियांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. तिला हे एवढं घाण संस्कृतीने केलंय आपल्या, की तिला मसनवट्याकडेही जाता येत नाही. पण काही-काही स्त्रिया अशाही आहेत, म्हणजे असं मी प्रत्येक बाबतीत स्त्रीवरच अन्याय होतोय असं म्हणत नाही. काही-काही घरात पुरुषांवरही अन्याय होतो आणि आपण कोरोना काळात पाहिलं खूप, की कारण दोघंही एकत्र आलेत घरात, एकमेकांचे स्वभाव कळले किंवा काहीतरी पुरुषावरही जास्त त्रासदायक गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे एखादी स्त्री जर जास्त पगार मिळवत असेल, तर तिचा पण इगो कुठेतरी जागा होतो आणि ती कुठेतरी पुरुषाला कमी समजायला लागते. तर हे दोघांनीही नाही घडलं पाहिजे, की दोघांनी एकमेकाला समजून घेऊन म्हणजे आपण म्हणतो, की संसाराच्या गाड्याचे आपण 2 चाकं आहोत. तर ती चाकं बरोबर चालली, एकमेकांना बरोबर स्थान दिलं तरच ते व्यवस्थित होणार आहे. नाहीतर एक चाक मागं आणि एक चाक पुढं. मीच बाबा शहाणा म्हणून मीच पुढे चाललं तर ते नक्कीच कुठेतरी कोसळतं. ओके. लग्नाबद्दलच बोल. डिव्होर्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप होत आहेत, खूप मोठ्या प्रमाणात. सो याची कारणं काय वाटतायत तुम्हाला? कारणं हेच आहेत, की लोकं पैशाच्या मागे धावायला लागलेत. एकमेकाला वेळ कमी देत आहेत. एकमेकाला समजून घेण्याची वृत्ती किंवा आत्ताच्या मुलांची मानसिकताच राहिलेली नाहीये, की एकमेकांना समजून घेणं. तर त्या गोष्टीमुळं म्हणजे पूर्वीच्या काळात आपण ॲडजस्टमेंट, मॅरेज म्हणजे ॲडजस्टमेंट हे म्हणजे संस्कारच घडवले ते प्रत्येकावर, की इथं तरतूद करावीच लागते, कसंही असलं तरी.
पण आत्ताच्या मुली किंवा आत्ताचे आई वडील पण मुलींना ते समजावून सांगत नाहीयेत की तुला तिथं थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे. त्यामुळं यात मुलीही फार जास्त प्रमाणात जबाबदार आहेत. ओके. 21 फेब्रुवारीला आमच्या आई वडिलांची मॅरेज अॅनिव्हर्सरी असते. ह्या 21 फेब्रुवारीला मी ते ठेवलेलं की ओके. पण 25 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. सो त्या स्टेटसला होतं की 25 वर्ष एकमेकांना आनंदाने सहन केल्याबद्दल अभिनंदन. आणि लग्न दुसरं काय असतं असं पण होतं खाली. आनंदाने एकमेकांना सहन कर. सहन करा. ते सहन करायची ताकदच आत्ता कमी झाली आहे. ओके. त्यामुळेच ते डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलंय. पण असं हे पण म्हटलं जातं की जर स्त्रियांना आतापर्यंत अनेक ऑप्शन्स उपलब्ध केले तर दे चूज दॅट. नको हे बास. म्हणजे करतील खूप ब्रेक होतील मला असं वाटतंय. आतापर्यंत ते पवित्र बंधन होतं वगैरे 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 म्हणून टिकलं. तर त्यांना त्यावेळेच ऑप्शन असते तर मला असं वाटतं की 50% वेळा म्हणलं जातं की गुड बाय. येस. डोंट परत मीट. तिच्यावर तुम्ही तेवढं बंधन टाकले किंवा तिला थोडं तुम्ही तेवढं तिच्यावर प्रेशर दिले. तिला जगूच दिलं नाही तर ती कुठेतरी जगायचा मार्ग मिळाला की ती जाणारच. हां, ॲब्सोल्युटली राईट. आणि ह्याच्यात तिची खरं काही चुकी नाहीये. येस. ह्याच संस्कृतीनं आणि ह्याच घाण त्याच तिला तिला ते हे वागायला भाग पडले. म्हणजे जे आता म्हणायला गेलं मी म्हणते की ठीक आहे काही काही स्त्रिया पुरुषांना त्रास देतात. पण ठीक आहे मी म्हणते हा त्यांचा भोग आहे की मागच्या परंपरेत जे स्त्रियांना त्रास दिलाय तो कुठेतरी आता स्त्रिया भरून काढत आहेत. पण तेही खूप वाईट होतंय सध्या की इवन रेप रिलेटेड, सेक्शुअल हॅरॅसमेंट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, कायदे वगैरे, ते सगळे स्त्रियांच्या बाजूने आहेत. म्हणजे एखादा दुसरा कुठला खटला चालत असेल क्रिमिनलचा तर तो इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी असतो. म्हणजे तो निर्दोष असतो तोपर्यंत त्याला नाही म्हणत की जर गुन्हा सिद्ध झाला तर तो गिल्टी असतो. ह्या बाबतीत उलट असतं. गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट असतो. म्हणजे तो दोषी असतोच. ह्याच्यामुळं खूप अशा मोठ्या प्रमाणात झालेत भानगडी की स्त्रियांनी ते फसवलेत. आणि आहेत बऱ्याच आहेत असे की स्त्रियाही आता वाईट गोष्टी करतात की पैशाच्या बाबतीत असेल किंवा काही असेल तर थोडंसं त्या कायद्याची बाजू घेऊन म्हणजे आता स्त्रीकडेच सगळं अधिकार दिलेत जास्ती करून की तिच्याकडेच बघितलं जातं की पहिला तिच्यावर काय अन्याय झालाय का. बरोबर. आणि मग नंतर पुरुषाचा विचार केला जातोय की पण त्यानं खरोखरच ते केलंय का हे आधी बघितलं पाहिजेत आणि नंतर दोष दिला पाहिजे. तोपर्यंत समाज शिक्का मारून रिकामा झालेला असतो. भारतात ना दर 20 मिनिटाला एक रेप केस रजिस्टर्ड होते आणि अनरजिस्टर्ड न होणाऱ्या केस तर खूप मोठ्या प्रमाणात असतील. सो ही संख्या खूप मोठी आहे. काही काळापूर्वी ना ट्रम्प म्हटले होते की डोंट गो इन टू इंडिया. त्यांना महिलांना सांगत होते इट इज द रेप कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. ते खूप लागणार होतं. नंतर एक्सटर्नल मिनिस्टरने त्याच्यावरती फार नाही म्हणले पण ॲटलिस्ट दे डिफेंडेड इंडिया. पण मला असं वाटतं की हे कुठेतरी खरंच आहे. आपल्याकडे हे खूप मोठ्या प्रमाणात होतंय. सो काय म्हणाल याच्याविषयी? ह्यात एक तर बघता येईल की आपण जो पुरुषाचं जन्माचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांचं जन्म प्रमाण कमी होतं. त्यामुळं हे तफावत म्हणजे जे मध्ये घडलं जास्त प्रमाणात ते या पद्धतीनं घडले आणि यात आत्ता बघायला गेलं तर सोशल मीडिया हे तितकंच जबाबदार आहे. आणि परत हे येते पालकत्वावरच की मुलांना घरातून संस्कार होणं ते गरजेचं आहे. तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा मुलांना घरातूनच बदलला तरच ती रस्त्यावर फ्रीमध्ये जगू शकेल किंवा राहू शकेल. हे अल्टिमेटली सगळं त्या ह्याच्यातच येतंय. शेवटी सोशल मीडिया पालकत्व ह्याच्यावरच ते सगळं येतं. ओके, ओके. मुलींना काय सांगाल याबाबत? म्हणजे हे अर्थातच चुकतायत मुलं. मुली चुकत नाहीयेत असं मुलीही 100% चुकतात. हां, पण ओके हे मुली चुकतात असं म्हणताय. सो काय काय सांगाल त्यात? मुलीही चुकतातच म्हणजे तसं बघायला गेलं तर अट्रॅक्शन हे दोघांकडे असतं. ओके. तर मुली सुरुवातीला मुलांना काहीतरी तुम्ही काय म्हणतात लालच दाखवल्याशिवाय ते तुमच्याकडे आलेले नसतील. आणि आत्ता बघायला गेलं तर खूप ठिकाणी बघताय तुम्ही की बऱ्याच वेळा मुली मुलांच्या सोबत फिरतात वगैरे वर्ष 2-2 वर्ष त्यांच्याशी रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझ्यावर रेप झाला. हां, तेच की ते कायदे मग इथं चूक मुलीचीच आहे ना. बरोबर. तू त्याच्यासोबत तुझ्या मर्जीनच गेली होतीस. बरोबर. हेही ठीक आहे. पण जे श्रद्धा म्हणून वालकर का काहीतरी तिचं नाव होतं, जी केस झाली. अ, मुलगा त्याच्यावर लिव्ह इनमध्ये होती. तिचे तुकडे गेले आणि ते फ्रिजमध्ये ठेवले. म्हणजे तू काही वर्ष ज्या मुलाबरोबर राहतीयेस त्याला तू ओळखूच शकली नाहीस.
सो ते खूप आता वाईट चाललंय ऍक्च्युली. पण आता म्हणजे नवऱ्यालाही मारून मध्ये बॅरल मध्ये घातले किंवा आता एक जोक पसरतोय, नवरा भांडायला लागला तर म्हणतोय बघ माझ्याकडे हा ऍक्च्युली खूप वाईट आहे. लिव्हिंग कडे कशा पद्धतीने बघता तुम्ही? लिव्हिंग रिलेशनशिप हे नाहीच पाहिजे. ही परदेशी संस्कृती झाली. ओके. कारण आता बघायला गेलं तर भारतीय संस्कृतीचा वापर परदेशात करायला लागलेत. पण आपण परदेशी संस्कृतीचा वापर आपण भारतात आणायला लागलोय. येस येस येस. आणि मग त्याच्यामुळेच तुमच्याकडे हे रेपचं प्रमाण वगैरे जे काही ते वाढलेलं आहे. ओके. पण ॲज कंपेअर टू इंडिया बाहेरच्या देशांमध्ये रेप तितक्या प्रमाणात होत नाहीयेत असं मला नाहीच वाटतं. आहे. असं आहे का? सो मला असं वाटतंय की ह्याच्यावरती उपाय खरं तर शोधले गेले पाहिजेत. सेक्स एज्युकेशन हे असू शकेल मला वाटतंय. उदाहरणार्थ लहान मुलाला सांगितलं ना आपण की तू जाऊ नकोस तिकडे, तर ते घरात बरोबर. जातं. तशाच पद्धतीनं मला वाटतं येस, त्यांना जर सांगितले की ह्या वस्तूला हात लावल्यानंतर काय होतं किंवा काय नुकसान होतं सांगितलं तर ते तिकडे नाही जाणार आहे. बरोबर. तर त्यांना ते शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. येस. आणि महत्वाचं म्हणजे मुलांना वेळ देणं खूप गरजेचं आहे पालकांनी. कारण तुमच्याकडून ते प्रेम मिळत नाही किंवा काय, तर ते ह्या गोष्टीकडे मोबाईलकडे जास्त अट्रॅक्ट होणं किंवा त्यातून मग ह्या गोष्टी परत घडत जातात. येस. त्यामुळे मुलांकडे तुमचं दोघांचंही लक्ष असणं तितकं गरजेचं आहे. ओके. याला परत म्हणजे आता तुम्ही एकत्र कुटुंब पद्धती म्हणत असाल तर ते खूप चांगलं आहे. पण आत्ताच्या पिढीत नको आहे सगळ्यांना एकत्र कुटुंब पद्धती. हा ना, ते संस्कार आणि त्या गोष्टी पण नको आहेत एकटे एकटे. बंधन नको आहे. हां. पण बंधन लूज करताना तुम्ही अनेक गोष्टी याच्याबरोबर लूज करताय हे त्यांना कळत नाही. कळत नाहीये. म्हणजे बंधन लूज झालं पाहिजे थोडं, पण इतकं पण नको की त्याच्यामुळे तुमची पुढची पिढी खराब होती. ॲब्सोल्युटली राईट. ओके. मुलींना कशी मुलं आवडतात? ग्रेट. येस, तेच मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं की तिचा आदर करणारा असावा. म्हणजे तिचाच असं नाही, प्रत्येक स्त्रीचा त्यांना आदर करणारा असावा. आत्ताच्या जनरेशनमध्ये बघायला गेलं तर मुली या पैशाकडे बघूनच खरं तर मुलांच्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. ओके. रिअली? त्याचा पगार किती आहे, त्याच्याकडे काय आहे, कारण त्यांना लक्झरी लाईफ जगायची. पण ऍक्च्युली तसं स्त्रीला हा तिचा आदर करणारा, तिचं अस्तित्व जपणारा, तिला स्वतःच्या बरोबरीनं जगायला शिकवणाराच पुरुष आवडतो. सो व्हॉट इज लव्ह टू यू? प्रेम काय आहे तुमच्यासाठी? तिथंच आलं ते प्रेम म्हणजे शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. त्या पद्धतीचं नाहीये, पण तिचा आदर करणं, तिला काय हवं नको, जे तिने सांगण्याआधी थोडंसं त्याला ती गोष्ट कळणं म्हणजे अरे कसं आहे थांबा हे आय हॅव अ डाऊट. हे खूप असं लोकांचं आहे की पीपल कॅन सॉल्व द IIT प्रॉब्लेम्स, JEE प्रॉब्लेम्स, बट दिस इज समथिंग व्हेरी. कसं माहिती पडणार हे आम्हाला की सांगितल्याशिवाय की हा प्रत्येक पुरुषाचा प्रॉब्लेम. हा ना, म्हणजे सांगितलं आधी कळणं ही अपेक्षाच तुम्ही का ठेवताय खरं तर आम्हाला कळत नाहीये. म्हणजे स्त्रीला कळू शकते की पुरुषाला काय हवंय. लिटरली. हा, तर पुरुषाला का नाही कळत आहे? म्हणजे तुम्ही तिच्याकडे त्या भावनेनं बघतच नाही. कारण ती तुम्हाला बघताना तिचं सर्वस्व म्हणून बघते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनात जरी काय चाललंय, तर बाबा तुम्हाला टॉवेल हवाय तरी तुमच्या मनात चाललंय हे तिला पटकन कळते तुमच्या नजरेतून. तर तुम्हाला का नाही लक्षात येतंय की तिला काय हवंय? ओके. तो एक जोक पुन्हा व्हायरल होतो खूप जास्त की एक कपल असतं, त्यातली बायको खूप रागावते त्याच्यावरती वगैरे वगैरे. त्याला कळतच नाही, तो असं बावरल्यासारखं बघतो नेमकं काय झालं. आणि ही वॉज जस्ट गुगलिंग व्हॉट डिड आय लास्ट, व्हॉट डिड आय रॉंग लास्ट. म्हणजे लिटरली की त्याला माहितीच नाहीये ती का रागवून राहिली. सो मुद्दा आहे की सांगितलं तर कळेल या सगळ्या गोष्टी, राईट? सो ह्याच्याबद्दलही काय मत आहे तुमचं की सांगितलं पाहिजे का? खूप जास्त अपेक्षा असते ठीक आहे, पण व्हॉट डू यू थिंक हे सांगितलं पाहिजे का कपल्समध्ये? काही काही गोष्टीतून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण ते तुम्ही समजावून घेतलं पाहिजे, तर तुम्हालाही ते कळेल की ती काय सांगत असते ते. ओके. समजावून घेणं. स्त्री मन समजावून घेणं या जगातली तिच्याकडे तो गुण आहे, दैवी गुण आहे तो आलेला आहे की तुमच्या मनात काय चाललंय किंवा काय. जास्त सहवासात राहिले की तिला सगळं कळायला लागतं. वाव. ओके. ठीक आहे. ओके फाईन. सो तुमचं गाव अंकलखोप तुम्ही मगाशी म्हटलात. सो काय सांगाल अंकलखोप बद्दल?
अंकल खूप गावाबद्दल म्हणजे आता माहेर आहे म्हणल्यावर माहेरकडे तर ओढ खूप जास्त असं आणि अंकल खूपकडे बघायचा दृष्टिकोन असेल तर एक औदुंबर म्हणून देवाचं स्थान आहे येस. आणि दत्तगुरूंची कृपा आमच्यावर सगळ्यांच्यावर आहेच तिथं ग्रेट. आणि तिथं खूप छान संस्कार जपले जात आहेत जसं तो कराडमध्ये बघायला गेलं कृष्णा कोयनेचा संगम आहे तसंही तिथं कृष्णेचं पाणी आहे तर लोकांचा स्वभाव खूप तिकडच्या मवाळ आहे चांगला आहे आणि त्या भागात बघायला गेलात तर अंकल खूप गावातलं एक वैशिष्ट्य आहे की तिथल्या ज्या सासवा आहेत ना हं. त्या पटकन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करतात की हो. स्वतःला बदलवतात त्या खूप छान. म्हणजे सुनांपेक्षा सासवा फॉरवर्ड आहेत मिनटं पटाचे वाव. म्हणजे ते खूप छान आहे तिथं म्हणजे जुन्या संस्कृती तितक्याच चांगल्या पद्धतीनं जपल्या जातात आणि नवीन गोष्टीकडेही त्या तितक्याच चांगल्या पद्धतीनं बघितल्या जातात ग्रेट. खूप छान. तुम्हाला मिळालेली आतापर्यंतची सगळ्यात छान कॉम्प्लिमेंट? तसं कॉम्प्लिमेंट मला खूप रोजच छान मिळतात तरी त्यातले तुम्हाला आवडतात. बरं, रोज मधल्या अनेक कुठल्या छान असतात? अं, लोकांना मी जी स्माइल देते ती खूप आवडते हो. किंवा एनर्जी माझ्याकडे जास्त आहे की मी कधी थकत नाही म्हणजे कुठलंही काम असेल काय असेल तर ते खूप एनर्जेटिक करत असते आणि परफेक्ट असतं जे करेल ते तर आजपर्यंत कधी असं माझं कुठलीच गोष्ट फेल नाही गेलेली की मी हे एखादं काम हातात घेतलंय आणि ते नाही झालं तर मॅनेजमेंट असेल सगळ्याच गोष्टीत तसं बघायला गेलं तर आहे ओके कुठेतरी कमी असेल मी नाही असं म्हणत नाही पण मी छान आता Yes. बोलतानाही सुद्धा तुम्ही खूप छान उत्सुकतेनं बोलताय, ते उत्तर देताना सुद्धा खूप आनंद आला आणि खरंच स्माइल फॅड आहे तुमची. Thank you. येस. ओके. सो या आजच्या पॉडकास्टच्या निमित्तानं एकूण सगळ्या स्त्रियांना काय सांगाल? सगळ्या स्त्रियांना मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुला जे हे आयुष्य मिळाले ते खूप चांगल्या पद्धतीनं जप तुझं अस्तित्व जप पहिला सगळ्यांचं जपता जपता तू तुला कुठेतरी विसरू नकोस आणि तुला घडवून तुझं अस्तित्व जप हे मी सांगू शकते महिलांना ग्रेट. आणि सगळ्या पुरुषांना काय सांगाल? पुरुषांना मी हे सांगू शकते की स्त्री घडतीये तर तिच्या पाठीशी तू तिचा शिव म्हणून उभा राहा अर्धांग म्हणून उभा राहा की तिचंही कुठंतरी कौतुक करायला शिक आणि तिलाही तुझ्या बरोबरीनंच जगू दे ग्रेट. खूप छान. तुम्ही कविता करता, सो एखादी छान कविता ऐकवा. नक्कीच येस. येस एक म्हणजे खूप साऱ्या कविता केल्यात हे ॲक्च्युली आईकडूनच आलेली मला देणगी आहे ती खूप छान म्हणजे ॲक्च्युली भजन खूप छान तयार करायची आणि स्टेज डेअरिंग म्हटलं तर तिच्याकडूनच मला मिळालं ती मला गावात कुठलाही कार्यक्रम असेल काय असेल तर म्हणजे आमच्या इथं प्रवचन वगैरे खेडेगावात हे खूप चालायचं तर त्या कुठल्याही प्रवचनाची सुरुवात ही पहिला माझ्या गाण्याने व्हायची म्हणजे माझ्या स्टेज डेअरिंग असेल तर तिथून सुरुवात झाली माझी आई मला लिहून द्यायची आणि मी ते तिथं सगळ्यांच्या समोर म्हणायचे खूप लहान होते पण स्टेज डेअरिंग मला तिथूनच मिळालं तुम्ही गाता पण का? आता नाही आता फक्त अँकरिंग छान करते मी हा. ओके. येस तर आता कोरोनामध्ये मी थोडंसं पोवाडे असतील किंवा वेगवेगळ्या कविता मी लिहिल्यात त्यातलीच ही एक आहे आपल्या स्त्रीवर लिहिलेली कवितेचं नाव आहे कुछ खास है तू खुद को पहचान ले तू क्योंकि कुछ खास है तू खुद को पहचान ले तू क्योंकि कुछ खास है तू अपनी पहचान खुद ढूंढ ले वरना गुम हो जाएगी तू दुनिया जीतने के काबिल है तू क्योंकि कुछ खास है तू दुनिया जीतने के काबिल है तू क्योंकि कुछ खास है तू मत हो उदास इस मतलबी दुनिया में खुशियाँ ढूंढ ले तेरे जीने में मत हो इस मतलबी दुनिया में खुशियाँ ढूंढ ले तू तेरे जीने में खुद को साबित नहीं बुलंद बना तू खुद को साबित नहीं बुलंद बना तू दुनिया जीतने के काबिल है तू कुछ खास है तू तेरी जिंदगी यूं ही नहीं मिली उसका ख्याल रख तू दूसरों की खुशी दूसरों की ख्वाहिश पूरी करते करते खुद के लिए जीना सीख ले तू दुनिया के लिए भगवान ने दिया खास तोहफा है तू खुद को जान ले तू क्योंकि कुछ खास है तू क्योंकि कुछ खास है तू पापियों के लिए दुर्गा चंडिका है तू राम की पत्नी पतिव्रता सीता है तू यशोदा जैसी प्यार भरी ममता है तू शाम के बांसुरी की मधुर धुन है तू तेरा मोल नहीं अनमोल है तू क्योंकि कुछ खास है तू क्योंकि कुछ खास है तू खूप छान. Yes, खरंच thank you. खास आहे ती.
Yes. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं तुमच्याशी बोलताना हे खरंच इट्स लाईक अ प्लेजर्स टू अस ॲक्च्युली. अर्थातच माझी आई सखी मंचला सभासद होती आणि त्याच व्हॉट्सॲप तिला मी विचारलं की तुमचे कार्यक्रम होतात तर त्याच्यामध्ये कोण छान बोलतं वगैरे, तर ती पहिलंच नाव म्हणलं की स्नेहा तोडकर छान बोलतात. सो मला फार काही माहितीच नव्हतं तुमच्याबद्दल. सो मी तिच्या व्हॉट्सॲप त्या ग्रुपवरून तुमचा नंबर घेतला आणि विशेष काही माहिती नाही आहे, पण तिच्याकडून आलं की त्या छान बोलतात आणि त्या अँकरिंग छान करतात. सो म्हटलं की या आणि तुमचं कामही स्त्रियांच्या बाबत आहे. सो खूप छान. सो ह्या माध्यमातून सगळ्या स्त्रियांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा द स्कूल ऑफ क्लॅरिटीकडून आणि तुम्हालाही. आणि मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि सगळ्यात पहिला मी तुमच्या आईची आभारी आहे. इथं परत विषय आला की स्त्री स्त्रीला पुढे नेते आणि त्या स्त्रीकडूनच कळलं की ही स्त्री काय आहे. तर मी त्यांचं आभार मानते आणि सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद टाईम दिल्याबद्दल. थँक्स फॉर युअर टाईम. थँक्यू. येस. थँक यू. थँक्यू.